नमस्कार श्रोते हो, आपणा सर्वांचे लाईव्ह टिप्स चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत. आम्ही आपणासाठी प्रभावी व्यक्तींचे जीवन, त्यांच्यावर आधारित कथा, त्यांचे प्रेरणादायी विचार यावर विविध कथा घेऊन येतो. तर आज आम्ही आणली आहे सुधा मूर्तींच्या पुस्तकातील आणखी एक कथा. या कथेचं नाव आहे स्तंभलेखनाविषयी. तर चला मग कथेचा आस्वाद घेऊया. ही कथा आवडली तर लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. स्तंभलेखनाविषयी. जेव्हा कधीही मी स्तंभलेखन करते तेव्हा मी मुद्दाम माझा ईमेलचा पत्ता माझ्या वाचकांसाठी त्यात देते. हेतू असा की त्या लेखनाविषयीच्या त्यांच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत पोचाव्या. त्यांनी मला पाठवलेली ईमेल्स ही एक फक्त माझ्या स्तंभलेखनाच्या संदर्भातच असावी अशीही मी पुष्टी जोडते. पण तरीही मला अनेक ईमेल्स येतात जी दुसऱ्याच विषयाच्या संदर्भात असतात. काही ईमेल्समधून माझ्या स्तंभलेखनाचं कौतुक केलेलं असतं, तर काही सरळ कुत्सित उपहासगर्भ असतात. लास्ट वर्ड या स्तंभासाठी मी जे काही लेखन करते ते पूर्णपणे माझं वैयक्तिक मत असतं. माझ्या मनात जे काही विचार असतील ते थेट तसेच्या तसे वाचकापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न असतो. हुंडाबळीचा जो भयानक प्रकार आहे त्याचं वर्णन करणं, भ्रष्टाचाराची कारणमीमांसा करणं, प्रामाणिकपणाविषयी नीतिपाठ देणं या गोष्टी तशा फार कठीण नसतात. पण माझे अनेक वाचक मला अशी विनंती करतात की मी माझ्या स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यात किंवा माझ्या जवळच्या मित्रमैत्रिणीच्या आयुष्यात घडलेल्या प्रसंगाविषयी काहीतरी लिहावं. मी पण एक शिक्षिका आहे, त्यामुळे रूपके आणि उदाहरणे यांच्या सहाय्याने विषय जास्त सुस्पष्ट होतो याची मलासुद्धा कल्पना आहे. त्यामुळेच लिहिताना मी माझ्या स्वतःच्या काही अनुभवाविषयी सुद्धा लिहिते. मी लिहिलेले प्रसंग माझ्या स्वतःच्या घरात किंवा माझ्या मित्रपरिवारापैकी कोणाच्याही बाबतीत घडलेले असू शकतात. पण त्यांचा अर्थ, माझा मुलगा काय म्हणाला, माझा मित्र किंवा मैत्रीण कसे बोलले हे वर्णन करण्याचा काही माझा उद्देश नसतो. केवळ ते काही क्षण वाचकापुढे ठेवावे एवढाच हेतू असतो. माझं कारण ते क्षण, ते अनुभव वाचकांना आपल्या अनुभवाशी मिळते जुळते वाटू शकतात. पण अनेकदा वाचक ते वाचून स्वतःचा गैरसमज करून घेतात आणि मग लागट बोचऱ्या भाषेत टीका करणारी ईमेल्स मला पाठवून देतात. माझा एक लेख प्रकाशित झाला, नॉट ऑल इज रॉंग विथ द नेक्स्ट जनरेशन. त्या लेखात मी माझ्या मुलाबरोबर झालेलं एक संभाषण दिलं होतं. ते लिहिण्याचा उद्देश माझा मुलगा किती श्रेष्ठ आहे, मी किती मोठी आहे वगैरे दाखवून देण्याचा अर्थातच नव्हता. 2 पिढ्यांच्या प्रतिनिधीमध्ये घडलेलं ते एक संभाषण होतं. मी जुन्या पिढीची प्रतिनिधी आणि माझा मुलगा नव्या पिढीचा प्रतिनिधी. हेच संभाषण मला अ नावाचा मुलगा आणि ब नावाची बाई यांच्यात घडलं असं लिहिता आलं असतं. मग त्यामध्ये कुठेही वैयक्तिक माझा संबंध न येता 2 पिढ्यांमधील फरकाविषयीचं सर्वसाधारण विधान मला करता आलं असतं. पण त्याऐवजी प्रत्यक्षात घडलेल्या एखाद्या घटनेचा आधार घेऊन लिहिणं हे मला जास्त योग्य वाटलं. पण त्यावर मला ऐकावी लागलेली प्रतिक्रिया अशी, तुम्ही तुमच्या मुलाविषयी लिहिता? एकदा मी सामाजिक संवेदनाशून्यतेबद्दल लिहिलं होतं. आपल्या संवेदना कशा बोथट झाल्या आहेत. आपण आपल्या स्वतःच्या विश्वात राहतो व आपल्या सभोवताली जे काही घडतं त्याची आपण कशी पर्वा करत नाही हे दाखवून देण्याचा माझा उद्देश होता. आपण आपल्या कुटुंबाची काळजी तर घेतलीच पाहिजे, ती गोष्ट मीही अमान्य करत नाही. कुटुंब तर अत्यंत महत्त्वाचं आहे. माणसानं आपल्या कुटुंबाची हेळसांड करून मानवजातीवर प्रेम वगैरे करा असं नाही. माझं म्हणणं एवढंच होतं की निदान आपण इतरांचा विचार करायला शिकलं तरी पाहिजे, पैसे दिले पाहिजेत असंही माझं काही म्हणणं नव्हतं. मी फक्त माझ्या अनुभवातून एक छोटंसं उदाहरण दिलं. लोकांनी मला लगेच टीका करणारी पत्र पाठवली. मी भगवान बुद्धांच्या बाबतीत घडलेली एक कथा सांगून बुद्धांच्या विषयी काही आदरपूर्वक उद्गार काढले होते. ज्या व्यक्तीला दुसऱ्यांना मदत करण्याची इच्छा आहे अशा एका व्यक्तीच्या सर्वोच्च स्वार्थत्यागाचं भगवान बुद्ध हे प्रतीक आहे असं मी त्यात म्हटलं होतं.
प्रत्येकाला तर बुद्ध होणं काही शक्य नाही, पण निदान अशा थोर महाव्यक्तीकडून आपण काहीतरी शिकू शकतो. माझ्या लेखाचा शेवट आशावादी, सकारात्मक असतो, तेव्हा तो लेख वाचक डोक्यावर घेतात. पण जर क्वचित एखाद्या लेखाचा सूर जरा निराशावादी, नकारात्मक असेल तर लगेच मला पत्र येतात. तुमच्याकडून आमची ही अपेक्षा नव्हती, किंवा तुम्ही नेहमी चांगल्या गोष्टीबद्दलच लिहिले पाहिजे. खरं तर आपल्या खऱ्याखुऱ्या आयुष्यात अगदी सर्वगुण संपन्न अशी एकसुद्धा व्यक्ती नसते. अगदी प्रत्येक क्षेत्रात यशस्वी झालेली एकही व्यक्ती नसते. कोणत्याही यंत्रणेत काहीतरी दोष असतातच. खरे तर आयुष्य म्हणजे अधिक व उणे, हसू आणि असू, उन्नती आणि अवनती यांचं मिश्रण आहे. नकारात्मक गोष्टी घटना हा सुद्धा मानवी आयुष्याचाच भाग असून त्याचंसुद्धा चित्रण साहित्यातून करणं ही प्रत्येक साहित्यिकाची जबाबदारी आहे. त्या सर्व गोष्टींचा आपण स्वीकार करूनसुद्धा सकारात्मक दृष्टिकोन कसा ठेवला पाहिजे हे आपल्याला त्या साहित्यिकाने सांगितलं पाहिजे. कोणत्याही घटनेकडे दोन वेगवेगळी माणसे दोन भिन्न भिन्न दृष्टिकोनातून पाहू शकतात. माझ्या स्तंभलेखनामधून मी नेहमीच जनसामान्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या बाबीविषयी माझ्या खऱ्याखुऱ्या प्रामाणिक भावना काय ते मांडण्याचा आटोकाट प्रयत्न करते. त्यामध्ये कोणत्याही स्वरूपाची बडाई मारणे किंवा काही खाजगी गोष्टीविषयी मुद्दाम बोलणे असा माझा मुळीच हेतू नसतो. मला फक्त घडलेली घटना वाचकांना सांगायची असते व वाचकांनी आपल्या आयुष्याच्या संदर्भात त्या घटनेचा विचार करावा, एवढीच फक्त माझी इच्छा असते. वाचकांनी पूर्वग्रहविरहित दृष्टिकोन ठेवून जर माझ्या स्तंभलेखनावर आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या तर मला पुढील लेखनात सुधारणा करण्यासाठी, काही नवीन पद्धतीचा विचार करण्यासाठी नक्कीच उपयोग होतो. मी माझ्या लेखनातून काही पैसा मिळवत नाही. मी काही कीर्ती मिळवण्यासाठी नक्कीच लिहित नाही. मला विविध लोकांच्या भेटीतून आलेल्या अनुभवांचा खजिना खुला करून वाचकांपुढे ठेवावा, त्या लोकांना समजून घेण्याचा प्रयत्न करावा व एकंदरीतच आयुष्य म्हणजे काय ते समजून घ्यावं म्हणून मी लिहिते. अनेकदा लोक हाव, मत्सर, असूया अशा भावनांना बळी पडून वागतात. त्याचा अर्थ ती माणसेच वाईट आहेत असा नसतो. माणसांच्या ठायी असलेले हे काही गुण आहेत आणि म्हणूनच माझे वाचकच मला लेखनासाठी प्रेरणा देतात असा माझा ठाम विश्वास आहे. तर आजचं तुम्हाला कथा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. धन्यवाद.